आणि या शुभ मुहूर्तावरती शेंडगे होलसेल टेक्सटाईल मार्केट कापड या दुकानाचं खऱ्या अर्थानं उद्घाटन माझ्या आणि इथं जमलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या इथं केलं हे खरोखर खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे। मला आवर्जून तुम्हाला इथं सांगायचं आहे की हे जे शेंडगे बंधू आहेत हे काम करत असताना आपल्या भक्ती मार्गाने काम व्यापार करतोय, म्हणून बाळूमामा मला इथं उद्घाटनासाठी एवढ्या धावपळीत सुद्धा मला इथं पाठवून देतोय हे खऱ्या अर्थानं तुम्ही जाणून घेतलं पाहिजे। कारण माझा हा सीझन जो आहे यात्रेचा चालू आहे, भाकणुक्या चालू आहेत साहेब। गेली 1 महिना झालं ते हे भक्त शेंडगे बंधू पाठीवरती आहेत की तुम्ही यायला पाहिजे आणि तुमच्या साक्षीनच मामांच्या भंडाऱ्याच्या साक्षीनच आमचं उद्घाटन करायचं आहे। थोडं मी आडवेड घेतलं आणि मला थोडासा निरोप आला, महाराज कुठं जिथं असतील तिथं हेलिकॉप्टर लावून देऊया आणि आमच्या दुकानाचं उद्घाटन यांच्या हस्तेच करायचं। एवढा हट्टहास या शेंडगे बंधून घेतला, म्हणूनच आजच्या या भव्य आणि दिव्य अशा या उद्घाटन प्रसंगी बाळूमामांच्या साक्षीनं, भंडाऱ्याच्या साक्षीनं आणि तुम्हा सर्व मान्यवरांच्या साक्षीनं असा हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। सद्गुरू बाळूमामा आणि हलसिद्धनाथ या तिन्ही ठिकाणचे भाकणूककार अखंड महाराष्ट्रभर तथा महाराष्ट्राच्या बाहेर देखील मामांचा भंडारा साता समुद्राच्या पार पोहोचवण्याचं कार्य ज्यांच्या 2023 साली न्यूझीलंड मध्ये मामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि परदेशात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा मान ज्या पवित्र व्यक्तिमत्वाला सर्वांचे गुरुवारी आदरणीय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या सोहळ्याच्या निमित्ताने आपण उपस्थित राहत आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यांच्या सहित व्यासपीठावरती उपस्थित असणारे माजी आमदार सन्मान्य आर.जे. रुपनवर साहेब, विद्यमान आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब, माजी आमदार आदरणीय रामजी सातपुते साहेब, त्याचबरोबर सर्वच व्यासपीठावरील मान्यवरांचं शब्दसुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आज या सोहळ्याच्या निमित्ताने संत सद्गुरू बाळूमामा बग्याचे बरेच कारभारी उपस्थित आहेत। 4 नंबर बग्याचे कारभारी, 14 नंबर बग्याचे कारभारी, 15 नंबर बग्याचे कारभारी उपस्थित सर्व कारभाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्या सगळ्यांसहित आपण सर्वच जण शेंडगे परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्व मान्यवर आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। हरिभक्तपरायण विकासजी महाराज देवडे, हरिभक्तपरायण श्रीरामजी महाराज गुळदगड आपणा दोघांसहित सर्व सागरजी महाराज काटकर, सर्व कीर्तनकारांचं, आदरणीय भिसे महाराज आपणा सहित सर्व कीर्तनकारांचं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर नातेपुते ही कष्टाला साथ देणारी नगरी। एखाद्याने एखादं दिवा स्वप्न बघावं, त्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणकंदन करावं। आदरणीय आर.जे. आप्पा बऱ्याचदा शेंडगे परिवाराचं उदाहरण बऱ्याच भाषणामध्ये देतात। पोटाची खळगी भरण्यासाठी रेडे गावावरून इथपर्यंत आलेली ही लेकर, घरात प्रचंड दारिद्र्य, पण त्या दारिद्र्याच्या छाताडावर पाय देता येतो। आणि मी अतिशय नम्रतेने एक वाक्य जबाबदारीने बोलतो आमदार साहेब, आज समोर बरीच तरुण मुलं उपस्थित आहेत। गरिबी हा कधीच कुणासाठी सर्वतोपरी शाप असू शकतो। आपा तुमच्या समोर ही लेकरं लहानाची मोठी झाली। हे जर बरोबर बोलत असेल तर सुरुवातीला ठोंबरे पाहुण्यांच्या इथं ते दोघंही नोकरीला होते, त्यानंतर आदरणीय पांढरे पाहुण्यांसहित बऱ्याच ठिकाणी त्यांनी नोकरी केली। नोकरी करीत असताना दोघांनीही कधी प्रामाणिकपणा सोडला नाही
कधीतरी माणसं म्हणतात शून्यातून माणसाला विश्व निर्माण करावं लागतं, पण काही जणांच्या नशिबाला ते शून्य सुद्धा नसतं. काही जणांना सुरुवातीला स्वतःचं शून्य स्वतः निर्माण करावं लागतं आणि नंतर त्या शून्याचं विश्वामध्ये रूपांतर करता येतं. स्वतःचं मालकी हक्काचं दुकान टाकलं. कृष्णात महाराज मला जाणीवपूर्वक सांगू द्या भाऊ, मला जाणीवपूर्वक सांगू द्या, कष्ट माणसाला उंचीपर्यंत नेतातच, पण त्या कष्टाच्या पाठीशी कुणाची तरी कृपा असावी लागते. त्यांच्या त्या दुकानामध्ये आजही कधी गेला तर तिथं जिथं मालक बसतात त्या ठिकाणी हे दोघंही बंधू कधीच बसत नाही. त्या ठिकाणी आजही संत सद्गुरू बाळूमामांचा फोटो आहे. म्हणजे त्या दोघांची भावना अशी आहे, ह्या दुकानात जरी आम्ही असलो तरी या दुकानाचे मूळ मालक आम्ही नाही, या दुकानाचे मूळ मालक संत सद्गुरू बाळूमामाचा आहे. आणि मग ज्या दुकानाचा मालक बाळूमामा आहे त्या दुकानाची प्रगती व्हायला काडी मात्र वेळ लागत नाही. या विश्वासावरती ह्या पोरांनी हे मोठं यश संपादन केलं. कधीतरी एखाद्या गोरगरीब घरची एखादी माऊली जर ग्राहक म्हणून आले असेल, तिच्याकडे 2 रुपये कमी असतील, तर कधी त्या 2 रुपयासाठी त्या माऊलीला अडवलं नाही, त्या 2 रुपयासाठी तिची कधी अडवणूक केली नाही. आप्पासाहेब मला जाणीवपूर्वक बोलू द्या, कदाचित गोरगरीब घरच्या त्या माऊलीच्या शुभ आशीर्वादानं, त्या माऊलीच्या अपेक्षेनं, त्या माऊलीच्या आशीर्वादानंच आज हा खूप मोठा डोलारा उभा राहिला. या सगळ्या मोठ्या यशाबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करीन. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांनी मालक म्हणून जबाबदारी स्वीकारलेली असताना सुद्धा प्रामाणिकपणा, नम्रता या सगळ्याच्या जोरावरती हे यश त्यांनी संपादन केलंय. त्यांच्या या यशासाठी उपस्थित सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं एकदा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. पुनश्च एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन करतो. आपण आलात, आमच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालात, आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय बाळूमामा. शोभा वाढवणारा दिवस, एक भव्य दिव्य असं कापड दुकान, याचं उद्घाटन श्रद्धेय श्री कृष्णात महाराज डोने यांच्या हस्ते संपन्न झालं. संतांच्या हस्ते आपल्या या विस्तारित अशा व्यवसायाला शेंडगे परिवाराने सुरुवात केली. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी, खरं तर अमोल महाराजांनी सांगितलं की अतिशय कष्टातून हा शेंडगे परिवार उभा राहिलेला आहे. एक स्वतःचं वेगळं अस्तित्व माळशिरस तालुक्यामध्ये या कापड व्यवसायामध्ये सुरू केलेलं आहे. मी या शेंडगे परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. एक नातेपुते गावामध्ये एक मोठं कापड दुकान या ठिकाणी जे सुरू केलं आहे, निश्चितच या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या हातून या ठिकाणी नातेपुतेच्या अर्थव्यवस्थेला या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये भर पडणारच आहे. परंतु महाराज हा जो रोड आहे, दिवाळीच्या काळामध्ये पुण्यातला जसा लक्ष्मी रोड असतो अशा पद्धतीची गर्दी या ठिकाणी असते, ट्रॅफिक जाम होतं. कारण हे गाव व्यवसायाला प्रोत्साहन देणारं गाव आहे. या गावामध्ये त्या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, पुढारी असतील, ते या ठिकाणी चांगल्या लोकांच्या मागे उभं राहतात. हा या गावचा या ठिकाणी असणारी एक व्यापारी संस्कृती या गावाला लाभलेली आहे. त्यामुळं जर कुणी अडचणीत असेल तर त्या ठिकाणी सगळे त्याच्यासोबत उभं राहतात. अशा पद्धतीचा या गावातील नागरिकांचा स्वभाव आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन नवीन बँका, पतसंस्था मागच्या एक 5-7 वर्षामध्ये अनेक त्या ठिकाणी चांगल्या पतसंस्था उभा राहिल्या आणि सामान्य लोकांना आधार देणारं हे गाव आहे. त्यामुळं रेडे गावातून येऊन या ठिकाणी एक आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी शेंडगे परिवाराने केला आहे. मी या शेंडगे परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो. येत्या काळामध्ये भविष्यामध्ये या ठिकाणी फलटण पंढरपूर हा रेल्वे मार्गही होणार आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी हा जो रोड आहे बारामतीला जोडणारा एक मोठा रोड प्रस्तावित आहे. त्यामुळं नातेपुतेला एक वेगळी शोभा त्या ठिकाणी भविष्यामध्ये या नातेपुते गावाच्या वैभवामध्ये भर पडणार आहे. एक मोठं दुकान या ठिकाणी पुणे मुंबईलाही लाजवेल असं एक चांगलं मोठं दुकान या गावामध्ये कापड व्यवसायाच्या निमित्तानं शेंडगे परिवाराने सुरू केलेलं आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. येत्या काळामध्ये याच्या शाखा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हाव्यात अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. आणि बाळूमामा त्यांना
येत्या काळामध्ये संत बाळूमामांचा आशीर्वाद आहेच, परंतु एक चांगला हा व्यवसाय विस्तारित व्हावा, या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये त्यांच्या वैभवामध्ये भर पडावी असा आशीर्वाद संत बाळूमामांनी त्यांना द्यावा, हीच मामाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर मी विनंती करतो माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय उत्तमराव जानकर साहेब यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं विचार व्यक्त करावं. त्यांनी बोलावं. सन्माननीय आदरणीय आमदार उत्तमराव जानकर साहेब. संत बाळूमामाच्या कृपाशीर्वादानं अनेक निश्चिम भक्तीमधून व्यवसाय कसा उभा करावा याचे एक जाज्वल्य जिवंत उदाहरण म्हणजे शेडगे कुटुंबियांनी उभं केलेलं हे नातेपुते नगरीचं वैभव. नातेपुते नगरीचं म्हणण्यापेक्षा माळशिरस तालुक्याचं हे एक वैभव आहे आणि परिश्रमामधून एखादी वास्तू उभा राहते, व्यवसाय उभा राहतो. तो किती उच्च कोटीचा आणि मी पाहिल्यानंतर त्याची भव्यता दिव्यता खरोखरच शहराला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं कापड दुकान आज नातेपुतेच्या नगरीमध्ये त्याचा शुभारंभ होतोय आणि या शुभारंभाच्या निमित्तानं कृष्णात महाराज ढोणे यांचे कृपा आशीर्वाद असावेत, त्यांच्या शुभेच्छा सदिच्छा, त्यांचे पाय संतांचे पाय आपल्या या व्यवसायाच्या मुहूर्ताला असावेत या भावनेनं बोलवलेले आणि ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते ढोणे महाराज या ठिकाणी नेहमीच कोणतंही उद्घाटन म्हटलं की आप्पा नातेपुत्यामध्ये तरी छोटा असो मोठा असो आप्पा हे असणारच, कारण आप्पांचं भाषण ऐकल्याशिवाय तुम्हा सगळ्यांचं मन आनंदानं भरून येत नाही. त्यामुळं आदरणीय आपल्या सर्वांचे नेते आप्पा, माजी आमदार राम सातपुते, मामासाहेबजी पांढरे, माऊली पाटील, BY राऊतसाहेब, मालोजीराजे, सगळेच मंचावरची सोमनाथ अण्णासह सर्व मंचावरील मान्यवर आणि शेडगे कुटुंबावरती प्रेम करणारे वेगवेगळ्या गावामधून वेगवेगळ्या कारणानं शेडगे कुटुंबाशी नाळ जोडलेले सगळे, अगदी आमच्या सूळ महाराजासह की त्यांचं भाषणसुद्धा ते हृदयातनं आलेला प्रत्येक शब्द होता. एक मनाचं दुसऱ्या मनाशी झालेलं ते मिलन होतं आणि त्यामधून त्यांनी या कुटुंबाचा सार सांगितलेला आहे. खरोखर मी पहिल्यापासून सांगतो, नातेपुते एक नगरी अशी आहे तालुक्यामध्ये की या गावामध्ये प्रत्येकाचं स्वागत आहे. प्रत्येकाला या ठिकाणी स्वातंत्र्य आहे आणि व्यवसाय करण्यासाठी सगळ्या प्रकारची चांगली भावना आहे. राजकारणापासून वेगवेगळे अनेक, इथं सजनी कापड दुकान आहे, मुंबई गारमेंट आहे, कंगन आहे, अनेक या ठिकाणी वेगवेगळी शोरूम आहेत. पण मनामध्ये हा व्यापार वाढावा, हे गाव वाढावं, अनेक प्रकारचे उद्योग व्यवसाय या ठिकाणी वाढावेत म्हणून या गावानं नाव अनेक कपाट व्यवसाय असेल, फर्निचर असेल, आमचे मोहित शेठ आहेत,
म्हणजे या गावामधून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय होऊ शकतो आणि एवढ्या सचोटीची दर्जेदार माणसं या गावामध्ये निर्माण झालेल्या या गावानं त्याला संधी दिलेली आहे. असं शेंडगे कुटुंब सुद्धा दुष्काळानं हैराण झाले. शेती सोडा, प्यायचंही पाणी नाही आणि मग पोट भरण्यासाठी जवळचं गाव म्हणून नातेपुते या ठिकाणी आले. मित्रांनो, प्रामाणिकपणाच्या बळावरती तुम्हाला उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर वेळ जावा लागतो, कष्ट सहन करावं लागतं, यातना सोसाव्या लागतात. समाजाच्या मनामध्ये काय चालू आहे, दुकानामध्ये आलेला ग्राहक हा आपल्याकडे का आलेला आहे आणि आलेल्या ग्राहकाला त्याच्या मोबदल्यामध्ये दिलेली वस्तू ही त्याच किमतीची आहे का नाही, तेच मूल्य आहे का, हे ज्या वेळेला दोन्ही समसमान भरतं त्याच वेळी व्यवसाय वाढतो. आणि खरोखर मला मागच्या 1 वर्षभरापूर्वी शेंडगे कुटुंबाने त्यांचं दुकान बघण्यासाठी मला बोलवलं आणि मी सुद्धा त्यांची यशोगाथा ऐकून खरोखर भारावून गेलो. आणि आज जर मी बघितलं याची भव्यता, खरोखर असंही दुकान नातेपुतेसारख्या नगरीमध्ये इतकं भव्य, इतकं धाडशी, म्हणजे आपल्यामधला आत्मविश्वास या शेंडगे बंधूंना कुठं घेऊन आला. नक्कीच या दुकानाच्या माध्यमातून लोकांना चोखपणाची सेवा कपड्याच्या माध्यमातून असेल, टेक्स्टाईलच्या असेल, बस्त्याच्या असेल, तर ती तेवढीच सचोटीची असली पाहिजे, चोख असली पाहिजे. आणि नक्कीच शेंडगे कुटुंब यामध्ये या 5-25 गावामधील सगळ्या लोकांच्या सचोटीला उतरलेले आहेत. आणि म्हणूनच हा आत्मविश्वास म्हणजेच हे शोरूम आहे, ही भव्यता आहे, ही दिव्यता आहे. नक्कीच आम्हा सर्व मंडळीच्या वतीनं संत बाळूमामाचा आशीर्वाद तर त्यांना आहेच. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी डोने महाराज आलेलेच आहेत. पण तुम्हा सर्वांच्या वतीनं मी शेंडगे कुटुंबायांच्या आज या वास्तूला, या व्यवसायाला मन भरून शुभेच्छा देतो. अंगामधली हीच सचोटी, प्रामाणिकपणा, जिद्द, आत्मविश्वास हे तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. अनेक संकटावरती मात करण्याची तुमच्यामध्ये एक बळ निर्माण करेल, क्षमता तयार करेल. आणि तुम्ही असंच लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहावं. कमी नफ्यामध्ये गरजू गोरगरीब, कारण आजूबाजूला दुष्काळी भाग आहे, त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारची कपडे मिळाली पाहिजेत. कमी दरामध्ये त्यांनाही दर्जेदार या ठिकाणी सगळ्या प्रकारचे अगदी ड्रेसेस असतील, टेक्स्टाईल असतील, सगळ्या प्रकारच्या व्हरायटी मिळाल्या पाहिजेत. आणि हीच भावना, हाच तुमचा सचोटी तुम्हाला निश्चितपणानं खूप पुढं घेऊन जाईल. या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या वतीनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि तुमच्या हा व्यवसाय असाच गगनाला भिडावा आणि या तालुक्यातल्या सगळ्या आमच्या सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा तुमच्या सोबत राहतील, हीच भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय आमदार साहेब. व्यवसाय कोणताही असो
तो करण्यात जर प्रामाणिकपणा असेल तर श्रीमंत नाही, पण स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचं सामर्थ्य नक्कीच तो व्यवसाय देत असतो. अशा शुभेच्छा आपण आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केल्या. यानंतर खरं तर वारकऱ्यांच्या भक्तीशिवाय पंढरीचा विठोबा नाही आणि आप्पा आपल्या भाषणाशिवाय कोणत्याच कार्यक्रमाची परिपूर्णता नाही. तेव्हा यानंतर मी विधान परिषदेचे माजी आमदार आपणा सगळ्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय RG रुपनवर साहेब आपणास विनंती करणार आहे की या निमित्तानं आपण बोलावं. आमच्या या शेंडगे परिवाराला या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात. शेंडगे कापड दुकान, होलसेल टेक्स्टाईल मार्केट आणि भव्य शोरूमचा उद्घाटन समारंभ आणि या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर असलेले बाळूमामा संस्थानचे कृष्णात महाराज ढोणे, त्यांच्याबरोबर आलेले सर्व संत महंत, आपल्या तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर, आमचे मित्र माजी आमदार रामभाऊ सातपुते, BY राऊत साहेब, बाबासाहेब पांढरे, देशमुख साहेब, इकडेही सगळे ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या आधी सगळ्यांची नावं घेतली ते व्यासपीठावरील सर्व आणि तुम्ही बसलेल्या बंधू भगिनींनो, आज उत्तमराव म्हणले, रामभाऊ म्हणले, भव्य भव्य तर आहेच पण दिव्य आहे. 1,00,000 बल आहेत, त्यामुळं दिव बघा ना तुम्हाला दिसत नाही का? त्यामुळं भव्य आणि त्याला म्हणते दिव्य. भव्य आणि दिव्य असं ते दालन आहे. आत कपाटाची रचना तशीच आहे, माल तसाच आहे. अलीकडे पुण्याला सगळी दुकानं बाहेर काढली, ती बघितल्यानंतर त्या सगळ्यापेक्षा सरस दुकान हे वाटतंय. आणि म्हणून लक्ष्मी रोड, BY साहेब तुम्ही म्हणला की खरं म्हणते ती लक्ष्मी रोड, पण खरोखरच लक्ष्मी रोड वाटायला लागला असं मला म्हणले. अहो खरोखर काय आहेच. दुकानाचं उद्घाटन होतं हे आपण ऐकून आहे. उद्घाटन झाल्यावर रामभाऊ विक्री सुरू होती. तुम्ही बरं चालला होता, थांबलाय आमचं ऐकायला. थांबतच नाही ती हो. बरं थांबत नाही ती पुन्हा ऐकत नाही ती. मोठी आहे ती म्हणून माणसं म्हणतात बसा बसा आमचं ऐका. लोक तुम्हाला बोलावते ते आमचं बघावं, तुम्ही जाऊन कुठंतरी सांगावं. लोक तुमचं ऐकते ती, निमित्यांचं ऐकते ती, निमिह्यांचं ऐकते ती, ज्याला कुणीच नाही त्याचं आमचं ऐकते ती. उत्तमरावचं भाषण रामभाऊने ऐकलं आणि रामभाऊचं भाषण उत्तमरावने ऐकलं. असा कुठला कार्यक्रम तुम्ही आपण घेतलाय? आमच्या कार्यक्रमाला दोघं थांबते आणि दोघालाही तयार आम्ही केलेला आहे. हां, त्यामुळं महाराज म्हणले 5 मिनिट बसा म्हणून बसले. तर महाराज तुम्हाला काही सांगणार नाहीत, आशीर्वाद देणार आहेत. आणि म्हणून बसा, ऐका. मोठ्या कार्यक्रमात मोठ्या मनानं बसायचं, मोठा आशीर्वाद द्यायचा आणि शुभेच्छा द्यायच्या, दुसरं काय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे बघा, गप दिसण्या मिळालेली श्रीमंती वेगळी, कष्टाने मिळवलेली श्रीमंती वेगळी. आणि ही तर श्रीमंती नव्हे, ही सेवा आहे. ह्या शेंडगे परिवाराला मी अनेक वर्ष ओळखतो रामभाऊ. शेतकऱ्याच्या पोराची दुकानं झाली, पांढऱ्याचं दुकान झालं इथले शेतकरी होते, काळ्याची दुकान झाली शेतकरी होती. ते फार चांगलं आहे, त्यांनीही चांगलं केलं. जे पेटाला माल इकाय येत होते तेही पेटाला माल इकाय बसले. तेव्हा ही चांगली गोष्ट आहे, प्रगतीचं लक्षण आहे. पण गावाकडे दुष्काळ आहे, डोंगर भागातलं गाव आहे, मग जगायला कुठंतरी गेलं पाहिजे. आणि नात्यापुत्यासारखं शहर आहे म्हणून इथं आले ते मजुरी करायला. तेव्हा मजुरीच्या पोलाचं दुकान आहे, हे नीट लक्षात ठेवा. मोल मजुरी करायला आलेल्या माणसाचं दुकान आहे रामभाऊ.
हे विशेष आहे. प्रगती कुठं चालली त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. गोपाळदास पांडुरंग शहाचं दुकान इंदापूरला मोठं, तिथं कामाला गेली. हिता आईबाप मजुरी, पोरं इंदापूरच्या दुकानात. त्या काळात गोपाळदास पांडुरंगचं दुकान आपल्या परिसरात सगळ्यात मोठं इंदापूरला पुसत्याला जायचं. त्यांनी मला एक कथा सांगितली बिवाय की दिवसभर त्यातलं उपाशी काम करायचं, पोटाला खायलाच काय नव्हतं. समोर गाडा होता भेळीचा, आणि ती भेळ खाल्लेली थोडी भेळ राहिलेली कागद फेकायची, आणि ती गाड्यावाला कवा जातोय वाट बघायची, आणि गाड्यावाला गेल्यावर ती कागद सगळं गोळा करायचं आणि त्यातली भेळ जमा करायची आणि ती खायची. असं दिवस सुरुवातीच्या काळात काढलं. मग रामदादाच्या दुकानात, मग दशरथ ठोंबरेच्या दुकानात, मग उत्तम पांढरेच्या दुकानात. नात्यापुत्यात जवळजवळ 25-30 वर्ष काम केलं. आणि नुसतं काम केलं नाही, प्रत्येक कापड दुकानदार त्यांना बोलवायचं, आमच्या दुकानात कामाला या. ही सचोटी, प्रामाणिकपणा आणि गिरायकाशी बोलण्याची पद्धत. प्रत्येक दुकानदाराला वाटायचं की ही पोर असली की आमचं गिरायक वाढतंय. त्या गिरायकाला ही पोरच जास्त पटवून सांगायची, व्यवस्थित किंमत देऊन बस्ता बांधायची. विश्वास संपादन केला होता. आणि मग 16 साली तिथं दुकान टाकलं कोंपऱ्यावर, त्या सरकारची बिल्डिंग भाड्याने घेऊन. त्यांना काळ्यांनी सरकारने सहकार्य केलं, ही गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळंच मग आता कोणीतरी हातपाय दिल्याशिवाय, खांदा दिल्याशिवाय माणूस तरू शकत नाही. इथल्या लोकांनी त्यांना सहकार्य तसंच केलं. आणि मग ते राहिले. 16 साली भावाला तिकडे दुकान टाकून दिलं आणि हे पांढरेच्यात राहिले. आणि पुढं पुढं मग स्वतःचं दुकान केलं. 16 वर्षामध्ये मी नेहमी सांगायचो की मी ज्यावेळी गाडीतनं जातो त्यावेळी शेंडगेच्या दुकानाकडे बघतो. मी काय आत जात नाही, पण बाहेर 300 ते 400 चपला दिसतात. मग मी विचार केला की एका माणसाच्या 2 चपला, तर आज 200-300 तरी माणसं आहेत. असं गिरायक. पंढरपूरचे देवस्थानचे आमचे मित्र शिंदे साहेब, फार जुना मित्र, म्हणजे 30-35 वर्ष झाला आम्ही एकत्र. पंढरपूरचे म्हणजे मला म्हणायचं बाळूमामाचं देवस्थान आलंच, पण पंढरपूर देवस्थान पण आलंय. मी नाव घ्यायचं राहिलो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी विचार करा, हे पैसे त्यातनं कमावले. मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की अतिशय आम्ही कमी नफ्यावर धंदा करतो. सचोटी, हातोटी, कसोटी आणि प्रामाणिकपणा हे व्यापाराचं मूळ लक्षण आहे. हे ज्याच्याकडे आहे त्या व्यापाऱ्याला आयुष्यात कधी कमी पडत नाही. बघा ना, चंदू काका 1827 पासून ऐकतोय आपण, कधी चंदू काकाचं आईच. मामा पांढऱ्यांनी त्यांना इमारत बांधून दिली. पलीकडे रुपनवर आणि सोन्याचं दुकान. ज्या गावामध्ये सोन्याची दुकानं जास्त त्या गावाचं आर्थिक भवितव्य जास्त असं मानलं जातं. आणि महाराज तुम्हाला माहीत नाही, परवा 2000 रुपयाच्या शिंदे साहेब नोटा बंद झाल्या. रिझर्व्ह बँकेनं नोटा बंद झाल्यावर एक रिपोर्ट जाहीर केला, नीट ऐका. त्या रिपोर्टमध्ये असं आलं की ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात 2000च्या नोटा जमा झाल्या बँकेत, त्यात 1 नंबरचं गाव आहे नातेपुते. खरं सांगतोय, टाळी वाजवा की एवढं पैसे आपल्या गावात म्हणजे टाळी वाजवाय. तुमचं नसत्याला पण वाजवाय का हरकत आहे. दुसऱ्याच्या पैशाला सुद्धा टाळी वाजवाय शिका. त्याचं पैसे आम्हाला काय करायचं आहे, आम्ही फुकट टाळी काय म्हण वाजवायची असते, काय आपल्याला फुकट आहे वाजवतो. 2 नंबरला विटा. आणि म्हणून परिणाम काय झाला शिंदे साहेब, या एका 6 महिन्यात 11 बँका नात्यापुत्यात आल्या. 11. सगळ्यांनी हे वाचलं. आत्ता कराड अर्बन उद्या येते, पलूस आली, मालोजीराजी आली, कॅनरा बँक आली, बडोदा बँक येते,
महाराष्ट्र बँक आता उद्या ओपन होती, इंडियन ओव्हरसीज आली, स्टेट बँक आली, सगळ्या बँका आल्या, लोकमंगल येते, सगळ्या बँका नात्यापुत्यात काय येत आहेत हे गावकऱ्याला समजलं पाहिजे. ज्या गावात ही क्रांती होती त्या गावाला जर क्रांती माहीत नाही, निवडणुकीमध्ये कुणीकडे वारं चाललं हे उमेदवाराला जर कळलं नाही, तसं गावाचं वारं कुणीकडे चाललं हे गावकऱ्याला जर कळलं नाही तर भवितव्य शांत. 22 पतसंस्था आहेत, सगळ्या चांगल्या आहेत. 150 फर्निचरचे कारखाने आहेत. 50 गाड्या रोज भरून जातात. रामभाऊ आम्ही फिरायला निघतो ना सकाळी, तुम्ही नसता इथं पण सांगतो, ह्या रोडने गेले 50 गाड्या आडव्या येतात, फर्निचर, गाद्या, सगळं, विटा, आटपाडी, उस्मानाबाद, सगळं. गादीवरचं कापड जर उतरलं तर खाली तिथं मेड इन नातेपुते. तुम्ही कुठंही झोपा, गादी नातेपुतेच. आणि त्यामुळं सगळे नातेपुते फेमस आहे. याला कष्ट आहे, भयंकर पोरं कष्ट घेत. 150 कारखाने. आणि म्हणून आता काय झालं, मोठा कॅनल गावातनं गेला, 6 पदरी हायवे गावातनं गेला, आता रेल्वे सुरू झाली. काल डाम टाकले, 1 महिन्या 2 महिन्यात रेल्वे जाती सुरू होते. आता इतका वेळ लागत नाही. आता काम सुरू झालं की 6 महिन्यात रेल्वे सिटी फुकत जाणार आहेत ना. आणि डिझेल आणि पेट्रोल आणि युरियाचा उतरायचा साठा नातेपुते आहे. 25,000 हमाल नात्यापुत्यात काम करणार आहे आणि 50,000 ट्रक रोज इथून भरून जाणार आहे. नातेपुते कुठं पुढं जाणार आहे हे लक्षात ठेवा. ह्याचं कारण फार मोठं आहे. आणि म्हणून ही प्रगती सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कटथ्रोट कॉम्पिटिशन, गळाघोटू स्पर्धा नाही. शेंडग्याचं दुकान चांगलं आहे, मग त्याचं दुकान कसं बंद पडेल असा इथला व्यापारी कोणी प्रयत्न करत नाही. म्हणून ही परिस्थिती आहे. इतर गावामध्ये ती परिस्थिती आहे. प्रत्येकाने आपलं दुकान नीट चालवायचं, पण दुसऱ्याबद्दल सुद्धा चांगली भावना ठेवायची. हा व्यापाऱ्यातला जो सद्गुण आहे तो इथं नीट आहे. आणि म्हणून ह्या पोरांनी अतिशय कष्टाने काम केलं. मी त्यांना विचारलं की सचोटीनं काम करा. आम्ही आता आलोय उद्घाटनाला, आम्ही काय भाषण करणार, सल्ला देणार, पण ही पोरं रोज माझ्याकडे अडचण आली की सल्ल्याला येतात. आम्ही चांगला सल्ला देतो. पैसा, मोठं दुकान झालं, ठोंबरे साहेब, मोठं दुकान झालं की पैसे मोठं मिळतात. तुम्ही पैसा कशा पद्धतीने मिळवताय, तुम्ही व्यापारात असा, नोकरीत असा, अन्याचा आणि अत्याचाराचा जर पैसा मिळवला तर भयानक आहे. किती करोडपती उद्ध्वस्त झाल्याचं आपण बघितलंय. कितीही मोठा नोकरदार असू दे, त्याने जर चुकीच्या मार्गाने पैसा मिळवला तर त्याचा सत्यानाश झालेले आपण हजारो उदाहरणं बघितलेले. पैसा भगवान नहीं है, भगवान से कम भी नहीं है, फिर भी पैसा भगवान नहीं है. पैसा म्हणजे भगवान नाही, पैसा माध्यम आहे. ते तुमच्याकडे कोणत्या मार्गाने येतं, पैशाचं एक शास्त्र आहे. मी त्याचं पुस्तक लिहिलंय. तुम्ही जर पैशाच्या मागे लागला तर पैसा तुम्हाला कधीच घावत नाही, आणि हाती येईल तो पैसा तुमच्यापाशी राहतच नाही. पण तुम्ही जर पैशाला ठोकारलं तर पैसा तुमची पाठच सोडत नाही. पैसा कायम तुमचा असतो, पैसा माध्यम नाही. कापड दुकानामध्ये भोळी भाबडी लोक येतात. तुम्ही ज्या भागातून डोंगरातले आलाय त्याच भागातलं गिराईक तुम्हाला जास्त आहे. गिरवीचा आहे, फरतळीचा आहे, लोणंदचा आहे, रेड्याचा आहे, भामचा आहे. या डांबरी रस्त्याच्या पलीकडं नुसता उजाड माळरान आहे. सोन्याची दुकानं, कापडाची दुकानं त्या भागातली लोक येऊन नात्यापुत्यात टाकतायत. हे खरं विशेष आहे आणि हे खरं कौतुकास्पद आहे. आम्ही इकडं नळाखालची काळ्या जमिनीची मालकं काय पहिलं बोलायचो आम्ही, काय ह्यांची रानं चांदण्यानं वाळणारी, अमक्या अमक्यानं विझणारी, असं कुचेष्टेनं बोलायचं. आज ती तोंडाकडे बघते, ती त्यांच्या परिस्थिती बदलते. कुणाचीच परिस्थिती राहत नाही. नीट बोला, कुठं बोलावं, काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं आणि कधी बोलावं, हे जर माणसाला जमलं तर जीवनात तो माणूस
कधीच कुठं हार मानत नाही, बोलताच येत नाही, नीट बोलत नाही आपण. चला एखाद्या म्हातारीच्या घरी तिला म्हणा, आजी तुझा पोरगा कलेक्टर होणार आहे, तिनं काय म्हणायला पाहिजे? तुमच्या तोंडात साखर घालीन म्हणायला पाहिजे का नाही? ती म्हणली कुठलं होतंय आमचं गरिबाचं, देशमुखाची दारीच धरायचं, धरू दे अजून 20 वर्ष, काय आमच्या बापाचं आहे. नीट बोलत नाही तुम्ही, नीट बोललं पाहिजे. तुम्ही बोलता तेच परमेश्वराला मागता, आणि तुम्ही बोलता ते परमेश्वर तुम्हाला देत असतो. आम्ही गरीब देव म्हणतो तथा असतो, कायम गरीब राहा. कधी म्हणतो का आपण मी पंतप्रधान होणार आहे? म्हणत नाही ना. अहो कपात चहा भरताना ती म्हणतो तो पंतप्रधान पंतप्रधान झालं की पंतप्रधान, आपण म्हणतच नाही ना. आणि म्हणून म्हणायचे का, बोलायचे का? आपल्याला देवानं वाचा दिली, तो परमेश्वराचा एक भाग आहे, नीट बोला. म्हणून कापड दुकान उद्घाटन होत आहे. माझी तुम्हाला सूचना आहे, ग्राहकाशी नीट वागा. तुमचं दैवत बाळूमामा आहे, गादीवर बसवलंय, पण तेवढ्याच किमतीचं गिरायक हे तुमचं दैवत आहे. त्याच्या खिशातून 2 पैसे मिळणार, त्यातनं तुम्हाला अर्धा पैसा राहणार आहे. मला शेंडगे कुटुंबाचं कौतुक करायचं आहे. महाराज तुमची दरवर्षी इथं मेंढरे येतात, बघा येतो, सगळा खर्च ही पोरं करतात. किती मोठा खर्च असतो मला माहीत आहे. तुमचा मंडपन ती किती दिवस, 15 दिवस चालतं. आपल्याला स्वतःसाठी जगला, मिळवलं पण कुणालाच काही दिलं नाही, मिळवलं पण सत्कारनीच लावलं नाही, मिळवलं मग नाच सुरू झाला, वर सगळं बघितलं जातं. आणि म्हणून ही बाळूमामाला देतात, जेवणं घालतात, गरिबीची जाण ठेवून. आपल्याला भेळमधलं उष्ट खावं लागलं होतं, याची जाण ज्या व्यापाऱ्याला आहे, त्या व्यापाऱ्याचा व्यापार कधीही बंद पडत नसतो. त्याला ती सतत जाणीव असते की मी फार गरिबीतनं आलोय, समोरचा माणूस तुटका आहे, फाटका आहे, त्याला बोलू नका, त्याला नावं ठेवू नका. परमेश्वरानं तुम्हाला दिलंय, त्याला दिलं नाही म्हणून काय झालं? पैसा काय, पैसा वेडेवाकड्या मार्गाने अनेक जण मिळवतात, त्याला काय? पण त्याचे परिणाम बी तसे असतात. तेव्हा चांगला आहे, भरभराट आहे, पण भंजून जर खाल्लं नाही, त्याच्याशी प्रामाणिक राहिलं नाही, आणि जे मागचा दिवस आहे ते आठवण रोज करून ज्यानं हे दिलं त्याच्याबद्दल आभार माना. बाळूमामाचा असेल, देवाचा असेल, आभार मानून पुढं चला. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. एक दुकान काल त्या रुपनोराचं एक सोन्याचं दुकान होतं, त्यानं दुसरं केलं. ह्यांचं एक कापड दुकान सरकारच तिथं आहे, आता हे दुसरं केलं. बरं करताना फारच मोठं केलं आणि अतिभव्य दिव्य केलं. दुसऱ्या मजल्यावर सगळी व्यवस्था आहे. आणि आता त्याला मी विचारलं की हे नवीन एवढं भव्य दुकान झालं, फरक काय? तर उत्तमराव त्यांनी सांगितलं की आपल्या परिसरात कुठं कापड मिळत नाही, ते आम्ही जळगाव, आता पूर्वी खरेदी महाराष्ट्रात असायची, आता साडी आणायची ती ग्वाल्हेर, ह्या अहिल्याबाईचं ते महेश्वरची साडी, रेशमी साडी आणा, नवीन माल, नवीन कपडा. भारतात जिथं जिथं चांगले कपडे मिळतात तिथून खरेदी डायरेक्ट सुरू होते. आणि हे दुकान बघून सगळे व्यापारी येत आहेत, आणि म्हणून गिरायकही वाढते. आणि आपल्याकडे नेहमी दहिवडीपासून गिरायक नात्यापुत्यात असतं. इंदापूरचे लोकसुद्धा इथं येतात, सगळे बारामतीपासून इकडं लोक आता वळायला लागलेत. आणि म्हणून नातेपुते मोठा हब झाला आहे. बँकेचा असेल, कापडाचा असेल, सोन्याचा असेल, फर्निचरचा असेल. आणि म्हणून याला कारण या गावामध्ये असलेला विचार, या गावातल्या लोकांची असलेली शांतता. इथं एकाही व्यापाऱ्याला कोणी त्रास देत नाही. आणि त्रास देणारा जर सापडला तर कुठलाही गावचा पुढारी किंवा नेता त्याला संरक्षण देत नाही. ही इथलं खासियत आहे. इथल्या 22 पतसंस्था चांगल्या चालतात. एक पतसंस्था दुसऱ्याची पतसंस्थेची कॉम्पिटिशन करत नाही, हे विशेष आहे. गाव शांत आहे आणि गाव वाढतंय. आणि दहेगावसारख्या रोडचा लक्ष्मी रोड बनतोय, हे उगाच बनत नाही, ह्यात अनेकाचं योगदान आहे.
जे सरपंच झाले, जे नगराध्यक्ष झाले, ते सुद्धा कधी माझल्यागत बोलले नाही. त्यांनी खरं ऐकून घेतलं, न्यायाची बाजू घेतली, अन्याय करणाऱ्याला प्रतिकार केला. तो कितीही मोठा असो, मग तो अधिकारी असो नाहीतर कोणी असो, अन्याय करणारा कुणालाही परवानगी नाही, त्याला विरोध हा होणारच. या गावात कुणालाही कोणी त्रास देता कामा नये, त्याला संरक्षण दिलं पाहिजे. गाव जेवढं वाढतंय, दुकान भव्य होत आहे, तेव्हा आमच्यासारख्या आमदारांचं, राजकीय नेत्यांचं सुद्धा काम आहे सगळ्याला संरक्षण द्या. आमचं एवढंच सांगणं आहे, प्रामाणिकपणे धंदा करा, बक्कळ पैसा मिळवा, कमी नफा कमवा, जास्त विक्री करा. काल मला सांगितलं की उद्घाटन आज आहे. लोक शिरल्यात विजयादशमी दिवशी आणि 17 बस्ते झाले विजयादशमी दिवशी उद्घाटनाच्या आधीच. लोक म्हणले आम्हाला आजच पाहिजे, आमचं लग्न आहे उद्या, बसता द्यावा लागला. ही म्हणजे काय वेळा गिराईक वाट बघावं लागते. गिराईक बरं काय दुकानात घुसतंय आणि मागतंय, हे केवढं अलौकिक आहे. हा आजच्या युगामध्ये झालेला परिणाम आहे. आणि मग हे सगळ्यांनी समजून घ्या. मग यात दुकानदार चांगला आहे, माल चांगला आहे का, स्वस्तात आहे म्हणून भिडतंय का, सवलत मिळते म्हणून का, चांगली वागणूक मिळते म्हणून, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर शेंडग्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय असं म्हणलं तरी काही वावगं होणार नाही. आणि म्हणून अशी पोरं, आणि पुन्हा भक्तिभाव, पंढरपूरचा भक्त, बाळूमामाचा भक्त, हे तर पाहिजे. पैसा मिळतो पण भक्ती नाही, पुन्हा सदाचार नाही. मग बोलण्यात गर्व येतो, घ्यायचं असलं तरी घे, नाही तर दुकानाच्या बाहेर हो, खलास. त्या दिवशी समजायचं दुकान संपलं म्हणून. असं जर व्यापारी बोलला, अरे गिराईक ही देव आहे, नसेल त्याच्याकडे पैसे, बोलत असेल ते, आम्हाला ही दाखवा ती दाखवा म्हणतं गिराईक, पैसे देऊन घेतोय ते, त्याला अधिकार आहे बोलायचा. 50 साड्या टाकावं लागतात, त्यातनं एक साडी ती घेत, पुन्हा त्याच्या 49च्या घड्या घालाव्या लागतात. ही तर खरी कसोटी आहे ना. पण तरी हसत हसत घालायचं, काय काय अर्थ नाही, काय काय लाजू नका, बघा. आणि तुम्हाला बघायचं चला वर बघा, इकडे बघा, तिकडे, हे दाखवावं लागतं. आणि मग ते गिराईक घेत. नाहीतर आता काय हजारो दुकान झाले, ह्या दुकानात बघायचं, त्या दुकानात जायचं, तिकडं जायचं आणि घ्यायचं तिकडं गावाच्या बाहेर, असं बी आहे. अहो माणसं बी काही साधी चतुर झाली नाही दुकानदारांनो. नीट ऐका, आता आम्हाला बघ मोबाईलवर सगळं समजतंय कापड कुठलं दुकान आहे, हा असं नाही. आणि म्हणून जास्त काय बोलणं बरं नाही, सगळ्याला जायची घाई आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. आज या दुकानाचं, नवीन दुकानाचं महाराजाच्या हस्ते रीतसर उद्घाटन झालं असं मी सांगतो. आजपासून हे दुकान आपल्या सेवेला सादर आहे. आपण सगळ्यांनी या दुकानाचा लाभ घ्यावा, त्यांना सेवेची संधी द्यावी. आणि दुकानदाराला सांगतो की येणारं गिराईक देव आहे असं समजून त्यांची सेवा करा. बाळूमामाच्या रूपानं गिराईक तुमच्याकडे येतंय, तुमची बाळूमामावर श्रद्धा आहे, ह्याची श्रद्धा ठेवा आणि लोकांना तशी सहकार्य करा. हे दुकान मोठं झालं, पण हे बघून आपल्याच गावातली अनेक पोरं अशी दुकानं उभा करतील. माळशिरसला होईल, अकलूजला होईल, वेळापूरला होईल. ही सुद्धा एक क्रांती असते. एकमेकाचं बघूनच एक जण शहाणा होत असतो. तेव्हा शेंडगे तुमचं कापड दुकान हे आदर्श दुकान म्हणून इतर पोरंसुद्धा तुमच्या भागातली प्रेरणा घेऊन वेळापूरला, माळशिरसला दुकानं उघडतील आणि क्रांतीच घडेल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं या शेंडगे कापड दुकानाच्या उद्घाटनानिमित्त शेंडगे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं दुकानाची भरभराट व्हावी, अतिशय मोठी प्रगती व्हावी, त्यांनी अनेक अशा शाखा निर्माण कराव्या. परमेश्वरानं त्यांना तसं बळ द्यावं अशी परमेश्वराला, बाळूमामाला, पांडुरंगाला विनंती करतो आणि थांबतो. आजचा हा शुभ मुहूर्त ज्यांनी साध्य केला आणि या शुभ मुहूर्तावरती शेंडगे होलसेल टेक्स्टाईल मार्केट कापड या दुकानाचं खऱ्या अर्थानं उद्घाटन माझ्या आणि इथं जमलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या इथं केलं हे खरोखर खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे. बसलेले व्यासपीठावरती बरेच मोठे मान्यवर आहेत.
त्यांची सुद्धा खऱ्या अर्थानं उपदेशाचे असतील, चांगल्या मार्गदर्शनाचे असतील, असे बोल इथं खऱ्या अर्थानं ऐकाय मिळत. साहेबांचे तरी विचार खूप छान, पण साहेब अगदी बरोबर आहे. सगळीच लोक राबतात, सगळीच लोक व्यापार करतात, सगळीच लोक काम करतात, पण मला आवर्जून तुम्हाला इथं सांगायचं आहे की हे जे शेंडगे बंधू आहेत हे काम करत असताना आपल्या भक्ती मार्गाने काम व्यापार करतोय. म्हणून बाळूमामा मला इथं उद्घाटनासाठी एवढ्या धावपळीत सुद्धा मला इथं पाठवून देतोय. हे खऱ्या अर्थानं तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कारण माझा हा सीझन जो आहे यात्रेचा चालू आहे, भाकणुक्या चालू आहेत. साहेब गेली 1 महिना झालं ते हे भक्त शेंडगे बंधू पाठीवरती आहेत की तुम्ही यायला पाहिजे आणि तुमच्या साक्षीनच, मामांच्या भंडाऱ्याच्या साक्षीनच आमचं उद्घाटन करायचं आहे. थोडं मी आडवेडं घेतलं, कारण दसऱ्यापासूनचा तुळशी पौर्णिमेचा जो सीझन आहे आमच्याकडे यात्रेचा महोत्सव चालू आहे. पट्टणपूरची यात्रा असेल, आप्पाचोटची यात्रा असेल, अशा अनेक यात्रा भरवल्या जातात आणि त्या ठिकाणी आम्हाला जावं लागतंय. मी थोडीशी नकारार्थता घेतली आणि मला थोडासा निरोप आला, महाराज कुठं जिथं असतील तिथं हेलिकॉप्टर लावून देऊया आणि आमच्या दुकानाचं उद्घाटन यांच्या हस्तेच करायचं. एवढा हट्टहास या शेंडगे बंधून घेतला. म्हणूनच आजच्या या भव्य आणि दिव्य अशा या उद्घाटन प्रसंगी बाळूमामांच्या साक्षीनं, भंडाऱ्याच्या साक्षीनं आणि तुम्हा सर्व मान्यवरांच्या साक्षीनं असा हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये या भक्तांना, या शेंडगे बंधूंना 2 दुकान झालेले आहेत, असे या 2चे 5 दुकानं व्हावीत हीच बाळूमामांच्या चरणी मी खऱ्या अर्थानं आज प्रार्थना करणार आहे. कारण यांच्या जीवावरती, या व्यवसायाच्या जीवावरती इथं असणारे अनेक कामगार इथं राबतायत आणि या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांच्या सुद्धा प्रपंचाला एक आधारवर देण्याचं काम शेंडगे बंधूंच्या माध्यमातून होत आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आशीर्वाद तर माझे आणि मामांचे आहेतच, पण त्यांना खऱ्या अर्थाने एक कळकळीची विनंती आहे. शेठजी, तुमच्याकडं एखादा आडल्याला किंवा नडल्याला गिराईक येईल, ते कदाचित तुमचा देव जो तुम्ही गादीवरती बसवलेला आहात त्यानं तुमची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा न कळत ते गिराईक पाठवलेला असेल, हे तुम्ही ओळखण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. आणि जर ही ताकद तुम्ही ठेवला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मी तुमच्या घरात नांदल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द डोने महाराजांचा आहे. आडलेल्याला तुम्ही मदत करा आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने गिराईक येईल त्याचं मन ओळखून व्यवसाय आणि व्यापार केलात तर तुमचं 4 खेड्यात नव्हे 5-25 खेड्यामध्ये शेंडगे कापड दुकान हे हुडकायला म्हणजे बघायला आल्याशिवाय राहणार नाहीत. हा आत्मविश्वास मी तुम्हाला या शेंडगे बंधूंच्याकडे बघून मी सांगतो. कारण यांच्याकडे दानत आहे. आमची ज्यावेळी बाळूमामांचा बकऱ्याचा तळ या भागामध्ये येतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं सेवेचा भाव या शेंडगे बंधूंच्या माध्यमातून दिला जातो. आपण जसं समाजाचं देणं लागतोय, जसं कुटुंबाचं देणं लागतोय, तशा पद्धतीनं देवाचं सुद्धा, बाळूमामांचं सुद्धा आपण देणं लागतोय. या उद्देशानं हे कुटुंब, हे शेंडगे बंधू या माझ्या भगवंताची, बाळूमामांची सेवा करतात. म्हणूनच आज या इथं जे भव्य आणि दिव्य सातपुते साहेब हे जे तुम्हाला दुकान दिसतंय, तर या दुकानाची सुरुवात ज्यावेळी झाली
त्यावेळी मी ह्या भागामध्ये एका कार्यक्रमाला साहेब आलो होतो आणि म्हटलेत, महाराज छोटस दुकान आम्ही उभा करतोय. तर बघितलं तर त्याची प्रचिती वेगळीच होती. कामकाज चालू होतं. जर बघितलं तर मला वाटत नव्हतं अजून 3-4 महिने काम जाते की काय की. मग एवढं मोठं दुकानाचं ते काम चालू होतं. पण करून घेणारा त्यांचं जे दैवत आहे तो बाळूमामा आहे. तिथं बाळूमामांचा भंडारा ज्यावेळी दुकान सुरुवात होत होतं त्यावेळी सुद्धा पडला आणि त्यांनी हट्ट धरला म्हणून उद्घाटन प्रसंगी सुद्धा बाळूमामांचा भंडारा पडला. एवढा आशीर्वाद या भक्तांच्या पाठीमाग आहे. ज्या भक्तांच्या पाठीमाग बाळूमामांचा आशीर्वाद असतो तो भक्त तो कुठंच कधी तटत नाही. म्हणून मामा सर्वोपरी तुमच्या पाठीशी नक्कीच आहात. पण जे येणारे जे गिराक आहेत ते दैवत तुम्ही मानले पाहिजेत. मी काय सांगालोय, ते दैवत म्हणून तुम्ही जर व्यापार केला तर अशा 2 शाखेचे तुमचे 5 शाखा नक्कीच होतील. हीच या प्रसंगी मी तुम्हा शेणगे बंधूंना शुभाशीर्वाद देऊन मी इथं थांबतो. मला बोलवलात याबद्दल धन्यवाद. बाळूमाच्या नावाने सांग भलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय महाराज. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं अगदी वेळात वेळ काढून आमच्या शेणगे परिवाराच्या आनंददायी क्षणाचे साक्षीदार झाला त्याबद्दल आदरणीय कृष्णातजी महाराज डोणे आपले या कार्यक्रम